माया पोराला बायको भेटली अशी ओळखी आहे, साऱ्या गावाची ओळखी. मी डंगरी असून कसं कसं काम करतो. पण हिचे यानं अडचं भांडत अटी नाही ठेवल्या जात, एवढी ओळखी भेटली मा. झालं ना, झालं हिचं कीर्तन सुरू या डंगरीचं. या डंगरीला दुसरा धंदाच नाही ना काही. अशा आहेत ना एवढ्या बिनलाग्या आहेत ना, नुसतं गाणं ऐकतात. फरक काहीच पडत नाही. आपण किती बोला, जसं आहे तसं आहे. बरोबर, काय करू? नाचू का तुझ्या पुढे डंगडंग करू काय? तुला तेच पाहिजे आहे की नाही? आजची पाहूनच राहिली. बिनकामाच बोलून राहिली, सबर सबर करून राहिली, वाफा गमावून राहिली तोंडाच्या. कोणी बोलून नाही राहिलं ना, सडेल तोंडे तुझ्यासोबत. तुला कोण म्हटलं माय? तुला कोण लागू देऊन राहिली तू? मी त्याची थोडी बोलली बापा. एवढं पाणी आलं झडझड तुले. अव कुत्रे, मग तू कोणावर भुकून राहिली व एवढी? मग का पाचची पाहूनच राहिली ना मी. चालूच आहे तुझ्या भुकणं. सगळं तोंडाला टाचा नाही देत. एवढी डंगरी झाली तरी मुकाटानं बसत नाही. चर 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 चालूच ठेवते. बापा मी बोलली नाही, चालली नाही, काही झरझर पाणी आलं माय. तशी जात वाटते तू ऐदी खानीची, म्हणून तुला झरझर पाणी आलं नाका डोळ्याला तुया. सर पळे लग बोलू नको डंगरे तू. तू तुझ्या काम कर. तू माहितच ना किती चांगल्या खाणीची असतं. चरचर न करून आता रिंग निंगरे करतो का? ते सारख्या 2-3 पाय मी खस्सा खस्सा काम करतो. 300 रुपये रोज आणतो, 300 रुपये रोज. आपण तर शंभरातही काम नाही करत. आई तर खात ना मा पोराच्या उरावर बसून, माझ्या उरावर बसून. खस्सा खस्सा काम गेलं पाहिजे. ठसन बनार अजून राहिली व तू काम करशील नाही तर काय? तर तुला 12 हेल्याचा जोरच आहे ना. कुठून पैदा व्हायलास काय सांगा माय? तू एवढं खस खस जोर आहे तुले तर. आमच्या अंगात नाही एवढं जोर. खात नाही उपाशी असतो का? गच्च गच्च खाल्लं पाहिजे माणसानं, कच्च कच्च काम केलं पाहिजे. तुला तर रोग येते काम करायला. ऐदी आहे ना तुझी माई बी ऐदी, तुझ्या बाप बी ऐदी, तू ऐदी. ऐदी खाण असली की मग काय काम येईल? माया खाण्यावर का रे चालली हो तू? तुही खान पाहिनं. तुही खानला छत्री होती का? छत्र्या बोड्याची खाण आहे का तुही? म्हणून तुला एवढं चर चर बोलणं येते. तुझ्या माय बापानं तुला हे शिकवलं वाटते चर 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 चबऱ्याचं. नको चालू माखानीवर नको जाऊ ना. माखानीमुळे तर तुला खायला भेटून राहिलं. आणि तुला कोणा हुंगलं असतं व काय तर कोणा पोचलं असतं व तुला. सांगून राहिली व मा रोजगारीवर तर जगून राहिली तू. आता त्या का ठिकऱ्या सोय आहे व. माहित आहे ना व, माहित आहे ना. तू कोणाच्या भरोशावर खाऊन राहिली तर डंगरे वागवतो ना डंगरे, म्हणून तू सटसट करून राहिली ना एवढी. तर तुझ्या अंगात एवढा सटसटपणा भरलाच नसता. डंगरेमुळे आहे ना, डंगरेमुळे सटसटपणा तुझ्या अंगात. किती गाव पाहायला मला डंगरे वागवतो म्हणून चालते की तुझ्या मायाची पाहायला मला जसं काही माहितच नाही. जसे काही माझ्या डोळेच बंदात ना. सगळंच पाहतो ना मी, सगळंच पाहतो ना तुझ्या. काय ढंगडे करतं तू तर. जरले असं वाटते दूध पेतांनी की तिला कोणीच नाही पाहून राहिलं, पण सगळं गाव पाहते तिले, सगळंच पाहतात. तुझी गोष्ट आहे, तू त्यातलीच अस ना. शिल्लक नको भाजरून, शिल्लक नको भाजरून. चर चर करून राहिलं तुला. काय पाहिलं माय? काय पाहिलं तुला? ना काय पाहिलं? तू सगळंच पाहिलं ना मी ना, सगळंच पाहिलं. काय पाहिलं तुला माय? सगळं काय पाहिलं तुला? काय पाहिलं तुला? सांग ना. तोंड दे ना आता मला उत्तर दे ना याचं. चरचर भादर ना मग. अजून काही माही बघ ना मग सांगतो तुले मी ना काय काय पाहिलं तुझं तर. सांगतो ना मग भादर तू. बऱ्या खाणीच्या नादीच नाही लागायला पुरं. चाल माय अटी काही बसायला पुरत नाही. भादरी खाण आहे हे. सबर ते कुकडे बी. तिनं काय पाहिलं काय माहित माय? मा भरशावर खाऊन राहिली तू. आलं मस्त. ना आता पाहून जाईन आता तिकडे खपड्यात जाऊन बसीन ना. झंडू बाम या मा डोक्याला ताप आहे मा या डंगरीचा. कधी डंगरी मरते हे काय सांगा. काय गळा रघु, काय आराम चालू आहे का बा? काय मला उन्हात काय बा? तू काय दगड याच्याला पाठवतं का वावरात? तू तुला का माणसाला बोल नाही बोलू देते रे बापा. कसा काय आलता बा? कसं काय गरीबाचं घर आठवलं तुले? बरं मला चक्कर असतो इकडे. काय होतं? उकडे अटकलं वाटते गाणं. नाही अटकले गिटकले नाही, पण तुला एक गोष्ट विचार नव्हती मला. एक सल्ला घेणं काय त्याजवळ. पहिले बसतो मग सांग तू काय आहे. सांग आता काय होतं? काही नाही रे. ते गुंफी काय झालं बाबा गुंफीचं? काय भांडण केलं का बाबा त्याबरोबर तिनं? ते भानगोळी आहे बाबा. तुला का भांडण घेणं काय करीन मी ते माझ्यासोबत? आमचं जंगल गुतलं ना, मस्त बोलता चालू आहे आमची. गप्पा गोष्टी मारतो आम्ही आता. अरे तुनं तर आगी जागो आहे हाती धरला बापा. कधी बैकिंग काही सांगता येत नाही बरं. कोकडे पेटीन तर वारा उदान ठोकाचं पाणी येते बाबू. हो कंदिल्या पैता भुई थोडी पडीन तुले. इचकलं काही तर भेटते का? आपल्याकडून सुरू झालं काय? तिच्याकडूनच झालं सुरू. तेच म्हणे तुम्ही लय आवडता म्हणे, हँडसम आहे म्हणे, ढमूक आहे. मग मी दिले कसं प्रपोज मारला. मग चालू झालं चांगलं कनेक्शन मारला. पुढे काय करा हे नाही समजून राहिलं ना मला. म्हणून कसं तू अजून आलो बा मी विचारायला. आता पुढे काय करा लागते बा तुले. पण काय सल्ला द्या गडा काय मला काय सुचून नाही राहिलं बापा. मी तुले बावना सारा गावाचा
पण आता तुले काय झाला द्या बाबा, तुने एक तागीचा वया पकडला. हा, तुले काय खाऊ देते की नाही काय माहित बापा. ते का तुला का दोस्ताची मदत नाही करत बा. अरे का 17 साईड आयडियातले का तू अजून एखादी सांग ना मुली आता पुढे कसं काय नाही आता. हा, कसं काय टेकवायचं. पण गुंफी नाव काढलं की माझे मंत्रच बोध होतात. हो, ते मागा लागेल तिने एकदा, म्हणून तर कसं तो आगीचा गोया नाव काढलं तिचं की बस हो माझ्या चक्रीच घुमते सारी. गुंफी म्हटलं की नाही बस मला चक्करच येतात. तिचं नाव काढलं की टर लेंड्या टाकतो मी. हो, तुला बेकार आहे ते बाई. म्हणून कसं काही सुसून नाही राहिलं मला. तुला काय सांगा काय नाही. तू गुंफीचं टेन्शन न घेऊन बेटा, आपल्या ताब्यात आहे ना पुरी मोठी जाय माया. तू टेन्शन न घेऊ, पुरी मोहनी टाकेला मी तिच्यावर. हो, ती मावर पुरी फिदा आहे. हो, मी दिशाल कसा हँडसम आवणार आहे, तिला हँडसमच पट्टा. हो, तू तिचं नको टेन्शन घेऊ, फक्त मला सल्ला देतो आता. बरं, पण आता तू म्हणतो आता पुढचं, आता प्रपोजही झाला, प्रेमही झालं तुमचं दोघांचं सुरू, बोलणं चालणं बी आहे. आता तुम्हाला पुढचं करणं आहे का? मग थांबल ना एखादी जागा, कोपरा कापरा एखादा म्हणजे भिडून मग असंच करायला लागते. बाबा मी आता लई कोपरा कापरा थांबला दिलं, 2-3 खेप नेलं, पण जमूच नाही देत ना ते बजेट आपला. हो, तनतनच करते घोड्यावानी. ते नाही असंच करते ते. काय करा काही सुचत नाही गड्या. काय आयडिया दे तू दुसरी. अशी हात हलवत तटीसा. अरे काही न्या लागते सोबत, एखादं बासन गिसत, आता मग खाया पियाले जे आवडते दिल ते. असं असते, प्रेमाने घ्यायला लागते. कसं असते, तिचेही मन झुरू द्यायला लागते, आपली झुरू द्यायला लागते. मग बरोबर कनेक्शन भिडते. मग तू डायरेक्ट करत असेल तर कसं काय भिडीन कनेक्शन. गड्या हे बरं सांगितलं तू गड्या, तिला आवडते ते न्या लागेल मला. हो, हा मग ते बरोबर लाईनवर येईन गड्या तशी. हो बरोबर आहे गड्या तुझ्या वर नाही. तुझ्या कार्यक्रमात फिट होते, तू टेन्शनच घेऊ नको. साऱ्या गोष्टी परमगच भेटतात मग तुले. तेच साऱ्या गोष्टी करते, तुला टेन्शनच नाही. मग कोण्या गोष्टी कसं असते, बाईच्या पुरे इच्छा पुऱ्या करायला लागतात, तर बाई ताब्यात येते. मग गड्या मी येतो. ते पुढची लाईन लावा लागेल ना, काय नाही लागते काय नाही. ते पुढची लाईन लावून ठेवा लागेल, जागा व्हावं लागेल ना मला. कसं मग कसं अडचण नाही आली पाहिजे आपल्याला. हो बा ये हा पाहिजे बा तुझ्या बरोबर. काय माहीत जमत असेल जरासं काय ना काही टेको टाकायचं तर पाहिजे. हा जमत असेल कुठे तर तुला माहीत होऊ दे. तू वय करून राहिला. तुला का 17 साल भेटतात तिकडे तोंड मारणं. तू आता आम्हाला कधी खाऊ देत जाय. हो बा जाय बापा, तुझी भाकर तूच खाय बापा. मी काही तुझ्या भाकर मध्ये येत नाही बाबा हिजा टाकायले. जाय हो बापा जाय. हो बा चाललो येतो मग मी. या कोणत्या तोंडाची माशी ना कुठे साहायची. या नाही गुंफी पटवली. सांगा आता किती बेकार नांदा आहे आता. तिच्या हाती मोबाईल शिवाय गमतच नाही दिले. हा किती खेप सांगू तुझे मोबाईल घेत नव्हता तू हाती. दिले उडगोण्या सोडून मोबाईल घेत राहायचा. काय पाहत राहायचं, चिवडत राहायचं. नाही बा, काही पाहून नव्हते राहील तुम्ही. त्याच्यात बॅलन्स कुठे मी काही पाहतो. मग तू मोबाईल बाजूला ठेवणं सांगा लागतं साऱ्या गोष्टी तुले. ठेवतो. कान उघडू नाही, मी काय सांगतो ते. कान उघडून ऐकतो. सांगा काय म्हणतात. मी सरपंचा घरी महिन्याला लागलो. मला 150 रुपये रोज आहे. 4,500 रुपये महिना भेटणार आहे. एवढ्यात काय आपलं भागणार नाही. तुम्ही आता जर अशी बायले लोणी पाणी ला, बायले भेट मला कामाला नेत जा. हो ना मी बी जातो ना कामाले. गावात जातो ना, बाहेर विचारतो मी आता काम आहे का म्हणून. कोणतंही भेटलं तर नखरे नाही करायचं. काळ्या कुड्या येसणं असो, ठिबक टाकणं असो, काही घोटे याच्याचं काम असलं कोणाचं ते बी करावं लागेल आता आपल्याला. परिस्थितीला बिकट व्हायला आपली. सायाजीनं महिनाभर मायबाप आणून ठेवले. अडीसा आयतं वैतं खाल्लं जाईन. माबाप कांडे खड झालं इकडे. हो ना तुम्ही म्हणसाल तसं कोणतेही काम करतो ना मी. कोणतेही काम करतो. शेण काढायचंही काम असलं ते करतो मी. अजून आता त्या मायले टंगटंग इकडलं काही सांगू नको. असं झालं की तसं झालं. मला कामाला पाठवून राहिला, फलानं होऊन राहिलो. घरची परिस्थिती अशी आहे. फोनवर सुरू वावरात गेली की मी काही राखण नाही त्यावर वावरात. कसं माहीत जर पडलं तर पाहिजे बरं. मामाला इकडचं काहीच नाही माहित पडणार. मामासोबत मी बोलत बी नाही ना आता. बोलत बी नाही. मग बोलाशील मा उराट खायले. कसं मागे कसे बोलायचे तू ना. राहिले महिनाभर सटवाट खाल्लं. मा बोकांडीवर कर्ज करून चालले गेले आठवून ढोंगण्याला हात पुसून. कसं आता येऊ नको देऊ द्यायले. कसं परिस्थिती नाजूक आहे म्हणून. आता मग काय चांगली परिस्थिती वर्षभर राहा तुम्ही. नाही ना माझ्या मायबाप येत नाहीत ना तिसा. मी सांगतो तुम्हाला येत नाहीत ते. किराण्याचं काय झालं. किराणा नाही आणला तुम्ही त्याचा. आणला नाही किराणा फिराणा आणि ना संध्याकाळी. असं समज की गुरुवार उपास आहे आपल्याला गजानन महाराजचा. गावात 2 दिवस झाले ना बाप्पा. माझ्या पोटात काही नाही. कसं जमस होऊन राहिलं मला. तसं दे ना, काही नाही होत की. खाल्लं नाही मरत नाही का माणूस. तेवढी चरबी कमी होते ना. आता मी ना काय भेंडा खायला मी उपाशी जाऊ ना. मी म्हटलं का तुले असं करा लागते असं करा लागते. मी उपाशी जाऊ ना. मग देऊ काय मॅगी आणून देतो. करतं काय. नाही हा माणूस बी उलटा बोलते की सारखा बोलते काही समजत नाही. हा म्हटलं मी ना तर अजून हा माणूस बोलेल. नाही म्हटलं तरी बोलेल. दोन्ही कोण बोललेच खाणार.
नाही हो नाही हो, मॅगी गिगी नाही पाहिजे मला. तुम्ही असे काऊन बोलता बरं मला? म्हटलं काही खायला पियला नाही तुला तर कसं आणतो बा मॅगी 10 रुपयाची इकत एक आणू काय सांग तू मला. ते आवडते ना मॅगी खायला. नाही नाही, मला नाही पाहिजे मॅगी फॅगी, मी खात नाही मॅगी. कसं आता सकाळी उठायची सवय पा. कसं मला सकाळी 6 वाजता जावं लागते सरपंचा कामाले. मी आजाडीचा महिन्यानं. मला जर उशीर झाला ना तर बस सरपंच माझी खटी काढल्याशिवाय राहत नाही. मला उठवायचं सकाळी. मुश्किलनं मला हे काम भेटलं. कोणी कामात द्यायला तयार नव्हतं मला. त्या सरपंचाने जरी ऐकलं आता कसं उशीर पाहिजे झाला नाही पाहिजे कामाले. हा ना, मी उठत जाईन ना तुम्हाला लवकर, आणि मी उठत जाईन लवकर. जाईन नाही उठाच लागते. सकाळी 6 भाकर बांधून गिंधून ओके मध्ये काम. अंग तोंड धुवून औरात नाही झाला लागत वाटते. 7 ते 11 काम असते. म्हणते उठीन न करते ते. उठाच लागते. उदारी गोष्ट आहे का? हो ना बापा, सकाळून सारी सगळं करून देत जाईन ना मी. रेडी करून देत जाईन ना, स्वयंपाक गिपाक सगळं. बरोबर हेच पाहिजे आपल्याला. आता कसं सांगितलं तसं तसं करत आहे. शिल्लकपणा करत नको जात जाऊ. हा ना, तुम्ही सांगसाल तसंच करत जाईन ना. आता काही शिल्लकपणा करत नाही मी. बरं चाल मग उठ बरं लवकर. चाल बरं आता घरात जाऊन बसू आपण. चाल चाल. लय दिवस आपण गप्पा गोष्टी निमारल्या. चाल ना चाल लवकर. चला चला ना. काय बोल बा कुकडे चालले बापा थैली मैली घेऊन. हो कुठे नाही रे बापा नामदेव, चाललो का बाजारले. हा ना म्हटलं काय ना काही बाजार आज. बुडे बा आज कोण्या गावाचा बाजार आहे हो बापा. कोण्या गावाचा बाजार आहे? हे बाळ तुत्र्या खामगावचा बाजार नाही का? आजचा गुरुवार आहे ना. का मी अडसाला काय तू? नक्की सळला काढायचो मी तू. बाबा तिकडे गुंफावाडीचा बाजार आहे. बुडे बा आम्हाला माहितच नाही वाटते तुमची शाळा काय आहे तर. मी नाही त्या दिनकडे वाचली. मी गडे हो काही बोलता गडे हो. कोणती गुंफीन कोणता बाजार रे हो? मी तसा दिसलो का तुम्हाला? चिनाले आहो काय मी? काही बोलत राहायचं गड्या तू. काही मानव बदनाम करणं लावलं तुम्ही ना. सांगा ना राजा कुकडे चालले तुम्ही थैली मैली घेऊन. त्याच्या जिंदगीत कधी कधी थैली घेऊन दिसली नाही तुम्ही. आज कुठे चालले खरं सांगा तुम्ही. इमानदारीने सांगा फक्त. तुमच्या मायची शपथ तुम्हाला. का नामदेव हळूहळू मारतले का तू? मामाची शपथ बापाची शपथ खायला का माणसात? मी तसा आहो काय का? मी काल कुठे जाऊ रे बाबा? लोफो राहू का मी? चांगला म्हणले का? पुढे बाबा घाला शपथ. तुम्ही कोण मागे पुढे करून राहिले? येणे तू पुरी गुंडी अटकवली का? मामाची शपथ जाऊ दे. मरेलच आहे म्हणा तशी. काय फरक पडणार आहे? घालतो मामाची शपथ आता. बा नामदेव मामाची शपथ बा. मी कुठेच नाही चाललो रे बाबा. बाजारले चाललो बाबा मी. असा भलकाई कुकडी मानावर जोडत नव्हता जो बाबा. साऱ्या गावात बदनामी करशील बाबा. तू तोंडांचा बरा बसतीन गाल सांगत. पुढे बा मी राजा कोणाला सांगणार बाबा अशा गोष्टी सांगत असतो का मी राजा? जाऊ द्या तुम्ही तुमच्या माझी शपथ घातली बाबा. मला काही घेणे देणे नाही. काही करा बाबा तिकडे काशी तुम्ही. मला काय करायला लागतं? मला काय सुख दुख आहे राजा? हा कसा मजाचा विषय आपला. अरे बापा नामदेव मी काय गप्पा मारत नाही बाबा. चाल माझी गाडी निघून जाईल का? या बुडे बा. नामदेव हा कोणती बुडा झाला गावाचा तिथेला. हा बुडा चालला गुंफा बुडेला भेटायला थैली घेऊन. काय ना काय थैलीत असती. बुडेल चालवलं असेल त्यांना खायला बियायला काहीतरी. गळा साधू मली माहिती आहे तो बुडा कुठे चालला म्हणून गुंफा बुडेल चालला तो बुडा भेटायले. पण कसा आता त्या बुड्याला माझी शपथ घातली. आपण काही म्हटलं नाही त्या बुड्याला. जाऊ दे करू दे बिचारायला वेश. पण हा बुडा की नाही या 2-3 महिन्यात लस बोयक लागला. तिथं धंदे करून राहिला. हो असतेच गुंफा बुडीच्या पत्यावरच असते बुडा. मागच असते निकय. काय काय झालं काय माहिती त्या बुड्याला. बयकलं ते बुड झालं पेसा डंगरा वई. नान लागला त्या बुड्याला या वयात लुगड्याला. अरे नामने डंगऱ्या डोंगऱ्याचे भरी लफडं जुटतात का? तो रघु बुडाई तसाच लागा. त्याचंही जुटला कधी बी. या कोंदिल्याचंही जुटलं. काय जवान राहिले बाकी. हेच डंगरे मजा मारून राहिले आपल्या गावात. पहिले धंदा काय आहे? रोज दिवसभर रातभर आवाटेच राखतात नाही. नुसतं कसं हरणासारखं मठ पाहतच राहतात ही. मग कसं नजर भिडली बरोबर कनेक्शन भेटते द्यायचं. आपलं कुठे रिकामपणा कोणाकडे पाहायले. आपलं साधं वावरात काम करू धुपूट पडते. मी त्याला सोबती आणणार बा. मीच तर दिवसभर घरीच असतो. मला काय धंदा आहे? पण मा काही कोणा कुठे कधी काही तळा लागला नाही बा. माकडे कुठे पाहते नाही थोबाळाकडे माय. शिकून घ्या मग त्या बुड्याजवळून कसं करायला लागते काय करायला लागते. मग बरोबर सांगते तो बुड्या तुम्हाला. त्या बुड्या शाळा शिकून घ्या त्या बुड्याची. बापा आपल्याला नाही पाहिजे बापा. त्या बुड्या राहू द्या बापा. कुठे शिकतं रे बाबा ते मार खायला नाही बापा. हो एखाद्याला इकडे तिकडे शब्द जर झाला गेले का चपलाच खा लागतात याच्यात. कान बेकार आहे एवढं तर समजते तुम्हाला. मग काले रिकाम चोट धंदे करून राहिले. काले डोक्यात घेऊन राहिले घेणं देणं. आपल्याला काय करायला लागते. त्या बुड्याला सवय आहे रट्टे खायची. नाही ना गड्या नामदेव यायचं पाहिलं मन हिसरते कधी माणसाचं. शाळेजवळ असं वाटते या बुड्यासारखं करायचं आपण. याचं जमलं ना आपलं कोण नाही. वाटते माणसाले. बुड्याच्या अजिबात नांदी लागू बरं. ते तिन्ही बुडे इथं राहिलात. त्याच्या नांदीला लागसान ना तुम्ही फटके घासान साधू बा साऱ्या गावाचे. इज्जतचा कचरा होऊन जाईल तुम्हाला. लग्नाचे कोणी सांगणार नाही राजा.
कसं तुमचा धंदा कसा पोटा पाण्याचा आहे बाबा लग्नातला, तर कसं जपातून राहा तुम्ही. त्या बुढे नांदी नका लागू बापा. मी नांदी नसतो लागत बापा त्याच्या. हा राईट बापा, कोण नांदी लागेल बापा. मा पोटा पाण्या धंदा बंद करून टाकतील ते. मग लग्नात कोणी सांगणार नाही. हा लोक म्हणतील हा बाहेर लाईन मारते याला सांगू नका लग्नात. हा लफडा आहे ना ते. तेच बरं आहे मग. हा चला मग चला. चाल बा चाल. तर बाबा आपली वाटच पाहून राहिली बाबा, दरवाजाच उभी आहे. कुंभा कसं काय मजेत आहे? बाबा तुमच्या राज्यात आनंदी आनंद आहे बाबा. तुम्ही दिसली की झालं. हो हो, तू दिसली की बस माझ्या जीवनात आनंदी आनंद आहे. काय शाटा मारता तुम्ही. मी दिसली की आनंदी आनंद आहे. नुसतं फकाळ्याच मारत राहा म्हणून तुम्ही येता वाटते भेटायला मले. नाही ना गुंफे, मला दुसरी कामं असतात ना काही. हा घरी घरी नाही गेल्या जात. 2-4 दिवसातून एकदा ये तुम्ही. मला आठवण येते पण कसा नाही नाही, मी तरी काम चोटो जाऊ ना. हो मला काही धंदाच नाही. मी कमी मोकाटी जा बाबा. भलते सारा गाजे काम. हो कामार काम कामार काम. प्रेमाच्या गोष्टी करा तर तू आणून राहिली तेच आपलं. हा कशी आहे बा, काय आहे, कसे काय आहे, हे असं विचारलं पाहिजे. हा तू बोलतं तेच. आले नाही भेटेले ढमक नाही टमक नाही. तसं काही जमत नाही बा. चोपड चापड धोजी पाती येत नाही मला. माझा कसा स्वभाव आहे खर. तर रघु म्हणे मला आगीचाच गोया पकडला म्हणे गड्यातून. असं आहे ना मग हे. मग अंदर चाललं, अंदर बसून त्याला ऊन लागून राहिलं बा मला सारं चटचट. काय करता. अंदर कोणतं थंड लागणार आहे. अंदर गरमच आहे. हो काय आणलं माझ्यासाठी. तसे झाले हात हलवत. बापा तुझ्यासाठी मोठी जिम्मक आणली मी. हो हो, असं काय हात हलवत येणार हो का तुला भेटायला येऊन राहिलो मी. तर काही बापा मला समजत नाही का मी काय हेंबाळाव का. काय नाही लागते काय नाही मला सारं समजते. हा ना हो ना, फक्त नावालीच असते जिम्म. आणता तुम्ही एक नाही तो सडेल गुलाब द्या नाही खाला द्या. या बारीनं सारीच वेगळं आणलं मी. तू न कसं स्वप्नात निशीन पाहिलं की आपल्याला हे भेटीन म्हणून. असा याटा मानेला मी यावेळेस. बाबा काल आणली लेकरासाठी शोपापडी आणली का माझ्यासाठी. तुलेच बापा सारा खाया पियाचं सुचते बाबा. दुसरं बी असते काही ना काही. त्यासाठी दुसरं आणलं मी. बाबा काय गुलाबाचं फुल आणलं का बाबा द्यायला मुली. हा म्हणते का बाबा आय लव्ह यू. नाही का मग मला काय आणलं काय नाही तर सांगत नाही का. सांगा ना मुली. मग अंदर अंदर गेल्या सांगतो तुला काय आणलं तर. दाखवतच ना तुला डायरेक्ट. ते सांगा ना काय आहे तो. अंदर काय बाहेर काय सांगा की. तू अशीच हट्टी आहेस म्हणून मी 4-4, 5-5 दिवस तुला भेटेल येत नाही. रोज मा मन करते तुला भेटेल या म्हणून. तू असं आहे ना मग तू अशीच करत राहायचं ना प्रत्येक वेळेस. तुला सांगितलं तेवढं तर करतच नाही तू. तुम्ही काय हट्टी नाही का. तुम्ही माझ्याशी हट्टी आहे. आता हट्टी सांगाल काय होऊन राहिले का हे आणलं की ते आणलं मी. पटकन सांगा. माझी मन हिजरत नाही मग. हो काय काय गोष्टी छुप्या असतात ना त्या अशा रस्त्यावर द्यायच्या असतात का. आणि अंदर बसली की नाही तू मी बरोबर देतो तुला त्या वस्तू. तू न पाहिली की नाही तू अशी खुश होशील की बस. म्हणजे तुझ्या नवऱ्याने तुला कधी दिली नशील अशी वस्तू आणली मी तुझ्यासाठी. काय आणलं बापा तुम्ही. शेंडी नारळ गोंडी दाखवड जरा. काय होत्या बापा अशी वस्तू कोणती आहे बाबा माझ्या नवऱ्याने देऊ शकला मला. तू ऐकत नाहीस मग. अशी तू कसं शेंडे मारत राहायचं पुढे पुढे म्हणून मग मला तू मान डोकं खरकते मग. म्हणून मी येत नसतो तुला भेटेली. अशीच करत राहायचं तू सदा नबी. सांगितलं तेवढं तर करतच नाही बाबा. मी मला अंदर नेता आणि गुलाबजाम खाऊ घालला मग माझ्या कसं मस्त ठणकते हो. तुम्ही एक तर सांगत काही नाही. अशी चोपड चापड करता ना अंदर नेता मला. म्हणून मी कसं तुम्हाला विचारत असतो बाहेरच काय आणलं काय आणलं. आता मग तो सगळ्या गुलाबजाम नाही खाला जामून आहेच. ते 10 खेप सांगितलं मी. त्याच्यापेक्षा लई वेगळी गोष्ट आहे ना. तू पाहिली नशी अशी वस्तू आहे पण तू ऐकूनच नाही राहिली ना. अंदर चालूनच नाही राहिली. बाहेरच तुला रोग येऊन राहिला. काय आणलं शिन मग पुढे ना असं. नवीन आहे म्हणते नवीन आहे. कोणती वस्तू आहे बाबा अशी मी ना पाहिली नाही म्हणते. काय आहे बाबा असं रे मला काही समजून नाही राहिलं बाबा. मी चक्रात पडले बाबा अशी कोणती वस्तू आहे. अंदर गेली की हात सुसू देत नाही. चला बाबा चला अंदर चला बाबा. अंदर गेल्याशिवाय तुमची शांती होणार नाही आणि मला काय कोणती वस्तू तुम्ही दाखवणार नाही. तुम्ही हट्टी आणि मी तुमच्यापेक्षा हट्टी आहे. चला बाबा अंदर. चाल बरं चाल चटकनी चाल बरं. हो हो चला चला.